शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती आपणासमोर शासनाच्या वतीने सादर करण्यात आलेली आहे। आपण जर स्क्रीनवरती जर पाहिलं असेल तर राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये माहे फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या कालावधीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे जे नुकसान झालं होतं या नुकसानासाठी जी मदत आहे ती शासनाकडून वितरित करण्यात आलेली आहे। यासाठी हा जो एक शासन निर्णय आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता। महाराष्ट्र राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभाग यांच्यामार्फत हा जो शासन निर्णय आहे तो 22 जुलै 2025 रोजी सादर करण्यात आलेला आहे। तर हा जो शासन निर्णय काय आहे याबाबतची जी सविस्तर माहिती आहे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। आपण जर पाहिलं असेल तर फेब्रुवारी आणि मे या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण गारपीट आणि अवकाळी जो पाऊस आहे तो मोठ्या प्रमाणावरती झाला होता आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी शेतकऱ्यांचं जे नुकसान आहे, शेती पिकाचं मोठ्या प्रमाणावरती जे नुकसान आहे ते झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं असेल तर हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे। आपण जर या ठिकाणी शासन निर्णय सविस्तर स्वरूपामध्ये जर पाहिला तर आपल्याला जवळपास 337 कोटी 41 लक्ष एवढा जो निधी आहे तो राज्य शासनाच्या वतीने वितरित करण्यात आलेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर गेले 2 महिन्यापूर्वी नुकसान भरपाईच्या संदर्भात आपण आपली जी कागदपत्र आहे शासन दरबारी सादर केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता हा जो निधी आहे तो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जो निधी आहे तो वितरित केला जाईल। आता हा निधी जो आहे तो कशा स्वरूपामध्ये वितरित केला जाईल याच्याबद्दलची अपडेट आपण जाणून घेऊया। तर सर्वप्रथम आपण आपल्या नुकसानीचा जो पंचनामा आहे तो आपण केला होता आणि त्याच अनुषंगाने तलाठी कार्यालय यांच्यामार्फत आपली संपूर्ण जी डिटेल आहे जसं की आपला फार्मर आयडी असेल, आपला आधार कार्ड असेल, आपली बँकेची जी डिटेल आहे ती शासन दरबारी सादर करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता काही तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कॉल देखील करण्यात आलेले आहेत की आपला जो फार्मर आयडी आहे तो अपूर्ण आहे किंवा फार्मर आयडीची कमतरता आहे। तर शासनाकडे हा जो डाटा आहे आता उपलब्ध देखील करण्यात आलेला आहे आणि हे जे पैसे आहेत ते पुढील 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये म्हणजे पुढील 10 दिवसामध्ये याचे जे याद्या आहेत त्या प्रसिद्ध केल्या जातील। म्हणजेच शासनाकडून याचे जे याद्या आहेत शेतकऱ्यांचं नाव आणि त्यानंतर विशिष्ट क्रमांक म्हणजे ह्या नुकसान भरपाईसाठी एक विशिष्ट क्रमांक जो आहे तो एक ID जो आहे तो शेतकऱ्यांना दिला जाईल आणि त्यानंतर हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत। सर्वप्रथम शेतकऱ्यांना काय करायचं आहे, त्यांना जवळच्या माही सेवा केंद्रामध्ये जाऊन हा जो विशिष्ट क्रमांक आहे तो आपल्याला घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला KYC करायची आहे। बायोमेट्रिकद्वारे KYC केली जाईल म्हणजे आपला अंगठा ठेवला जाईल आणि तिथून पुढे 2 ते 3 दिवसामध्ये DBTद्वारे आपल्या खात्यावरती जे पैसे आहेत ते जमा केले जाणार आहेत। तर अशा प्रकारची एक महत्त्वाची जी अपडेट आहे ती शासनाने सादर केलेली आहे। पैसे जे आहेत निधी जो आहे तो वितरित करण्यात आलेला आहे। पुढील 8 दिवसामध्ये ज्या याद्या आहेत त्या आपल्यापर्यंत उपलब्ध होतील आणि पुढील 10 दिवसामध्ये हे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातील। तर अतिशय महत्त्वाची अपडेट आहे, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे। जे नुकसान झालेलं आहे नुकसानीचा जो पंचनामा आहे आपण केलेला आहे। तर अशी एक महत्त्वाची अपडेट आहे। अशाच ज्या डेली अपडेट आहेत आपल्याला जर हवे असतील तर आपला हा जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन जे व्हिडिओ आहेत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन पाहू शकता। नवीन अपडेट जे आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत।